अर्थातच चौकाराला सुंदर रणनीती आखली गेली आहे. पुन्हा एकदा गुन्नाटे तमाशा दे. स्वतःचा तमाशा व्हायला वेळ लागली नसती बॅटर, परंतु यावेळी नक्कीच रितेश फार चांगली बॅटिंग लाईन हाताळत होता. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर अविनाश म्हणजे ज्या प्रकारच्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मिळते ती एसीएलच्या संघाला. दरम्यान अविनाश मोरे मगाची मॅच अगदी लोएस्ट स्कोरिंग वरती गेली होती. सेकंड इनिंगला पाहायला गेला त्यात लाऊडली अपील जरूर केलं गेलं, परंतु पंच मात्र तटस्थ आगीत निरीक्षणात्मक कामगिरी आहे. मी सुरुवातीला आल्या म्हणलं होतं की अगदी तज्ञ पंच आहे. सुधागड तालुका, पनवेल तालुका, कोल्हापूर तालुका ज्यांच्या नावाने पंचगिरीत ओळखला जातो ते नामवंत पंच आपल्याला पाहायला मिळतात ते रायगड जिल्ह्याचे. आता जर मेन पंचाच्या भूमिकेत रवी पवार सर आणि लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय विशाल पाटील सर. आणि दरम्यान शेवटचा चेंडू अविनाश मोरे यांच्या षटकाचा 5 चेंडू नंतर 7 धावा होत आहेत. आणि बाद होतोय तो प्रथमेश, अगदी बिनीचा फलंदाज एसीएलचा बाद करतोय तो अविनाश मोरे. सुंदर गोलंदाजी आणि पहिला झटका बसतोय तो एसीएल. विकेट नोंदवत अवघ्या 7 धावा खर्च केला होता. तिथे सुद्धा एक चौकार जरूर आला होता, परंतु आता बॅक टू बॅक 2 षटकार आणि तिसरा अगदी विदर्भमुळे अविनाश मोरे यांना लगावली चपला घेत जबरदस्त. कारण बॅक टू बॅक 3 सिक्सर काय होतं त्याने टाळ्या वाजवा रे बाबा. 40 धावा झाले. विनीत वैयक्तिक 25 वर पोहोचलाय आणि कुठेतरी 4थ्या षटकाराची संधी होती. मात्र ही एसीएल वाल्यांना तरी विनंती करावी तुम्ही नाचा. रिव्हर्स अटॅक स्विचिंग करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र बॉल डॉट आला. नक्कीच वैयक्तिक 25 वर खेळतोय तो विनीत. दरम्यान हा चांगला चेंडू मात्र तेवढा चांगला फटका आणि धाव संख्या होते 44. 5 षटकानंतर 44 या षटकामध्ये तब्बल 23 धावा दिले. हाऊस स्कोअर्ड अँड विनीत इज प्लेइंग ऑन 33 फ्रॉम 12 बॉल्स. फार चांगला बॉल अगोदरचा बघूया. दरम्यान शुभम मारा करतोय फलंदाज विनीत याला सुंदर असा फटका, पण त्याला एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि दरम्यान या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे. जय मात्रेच्या फलंदाज अजूनही शिल्लक. दरम्यान हा चांगला चेंडू बदेच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बदे फक्त आबासाहेब यांच्याकडे बॉल मारतोय. पहिला बॉल पण आबासाहेब यांच्याकडेच मारला होता, 2 रन दिले. पण हे कॉमेंटेटरने ऑनलाईन अगदी कॉमेंट्री फार फाडून टाकली तुमची, त्यामुळे वैदिक षटकानंतर 8 धावांवर खेळत आहेत. कुठेतरी सुरुवातीला स्ट्राईक रोटेट करण्याची गरज. दुसऱ्या बाजूला विनीत चांगली फलंदाजी करतोय. 14 चेंडू मध्ये 34 धावांवर खेळतोय. आतापर्यंत 18 चेंडू मध्ये 42 धावांची ही पार्टनरशिप. आणि बाद होतोय तो विनीत बाद. आणि पंच वय झालं तरी चालेल, मन माझा होता कामाने. अगदी विनीत पाटील आणि एसीएम टीमने मैदानात एक करून दाखवलं. 2 रन धावून पूर्ण केले, मात्र विनीत एकही न धावल्यामुळे 87 धावा धावपळकावरती. पहिले 2 चेंडू फलंदाजी जे करत होते रामसर. 5 चेंडू मध्ये 2 धावांवर खेळत होते ते मात्र आता 7 चेंडू मध्ये 10 धावांवर पोहोचतायत ते रामसर. 97 रन्स स्कोर बोर्ड. आणि खरं म्हणायला गेलं तर षटकार वाचवता झेल जरूर ड्रॉप झाला, परंतु बराचसा षटकार वाचवलाय. एकच षटकासाठी 5 धावा वाचवल्या. पण विनीत स्ट्राईकवर
आणि विनीतने स्वतःहून परत एकदा वाईट दिला आणि यावेळी मात्र पंच सहमत त्यांच्याबद्दल विनीत बरोबर आणि संघाच्या धावसंख्येत एकने भर पडते. संख्येची धावसंख्या होते 99. 100 साठी फक्त एका धावेची गरज. एका क्षणाला जे प्रवीण कठीण वाटत होतं 100 रन्सांचं लक्ष गाठेल की नाही एसीएल संघ ते 100 पर्यंत पोहोचतोय. दरम्यान हा चेंडू परत एकदा वाईट घोषित करतायत पंच आणि संघाची धावसंख्या होते 100. खुशीत असतील आता. नाही ओंकारने मला वाटते विनीत तर खुशीत आहे ना. ओंकारचं स्टेटमेंट होतं.